आणि ते त्या मार्गाने मग ते विचार करण्यानंतर त्याला 4 शिष्य शोधले त्याचे. त्या 4 शिष्याने ते वेगवेगळ्या पद्धतीने हे 4 वेद सांगायला लागले. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, 4 प्रकारचे जे वेद आहेत ते 4 प्रकारच्या शिष्याने त्याने दिले. 4 प्रकारच्या शिष्याने दिले आणि एकाने एकच वेद सांगितलं. मग याला पाठांतर करून दिलं त्यांना. पाठांतर करून दिलं पण समोर त्यांचा एक विचार आहे की ज्या वेळेस या पृथ्वी तलावर लिहिण्याची भाषाच नव्हती, लिहिणं नव्हतं तेव्हा फक्त आठवण ठेवू राहिले, स्मृतीनं लक्षात ठेवू राहिले. ज्या वेळेस आठवण करण्याची शक्ती होती फक्त आणि लिहिण्याचं कुठं तो विचारच नाही, त्यावेळेस त्याने शब्द निर्माण केले. 12 स्वर आणि 36 व्यंजन जे आहे ते त्यानं तयार केले. क पासून आ पर्यंत आणि क पासून ञ पर्यंत असे हे 36 व्यंजन आणि 12 स्वर हे निर्माण केले. या 52 जे अक्षर आहेत या शब्दांमधून त्यांना हे ग्रंथ तयार केले. सगळे हे 4 वेद त्याने तयार केले. या 4 वेदाने मग तयार केल्यानंतर ते लिखाणामध्ये उतरवलं त्यांनी. 4 वेदांनी या 4 त्याच्या शिष्याने. मग त्यांच्या लक्षात आलं की 4 वेद आपण तयार केले पण यातले काही जटिल प्रश्न आहेत जे साधारण समजून आलेले आहे. म्हणजे अडथळा उरायला ज्ञानामध्ये. मग हा अडथळा कसा दूर करावा. मग त्या 4 वेदाचे त्यानं 4 उपवेद तयार केले. गंधर्व वेद, धनुर्वेद, आयुर्वेद आणि स्थापत्य वेद हे 4 वेद निर्माण केले. उपवेद म्हणतात केले. ते 4 उपवेद निर्माण केल्यानंतर त्या 4ही हे 4 वेद आणि 4 उपवेद यांना आठवण कसे करणार हा एक मुख्य प्रश्न त्यांच्या समोर आला. आठवण करावं लागते ना. आता आठवण कसं राहणार. मग यांच्यामध्ये एक संशोधन केलं त्यांना. मग जे गाणे आवडते तर गान रूपाने त्यानं तयार केलं. गद्य, पद्य आणि गान या 3 पद्धतीनं, गद्य, पद्य आणि गान या 3 पद्धतीनं या स्मृतीला या वेदाला आठवण करण्याची त्यांना छोटे छोटे ज्या पद्धतीनं आधार करून दिले. गान या रूपानं दिले आहे. गान रूपानं दिले. गद्य आवडून राहिलेलं आहे म्हणजे श्लोक रूपाने आवडायचं तर त्यांना त्यानुसार गेले. पद्य म्हणजे पाठ करण्याचं आवड दिलं आहे. पाठ हा आवडते गेले पाठ या रूपाने या 4 वेद आणि 4 उपवेद हे निर्माण केले. त्यानंतर पुढं त्यांना आणखी विचार पडला की आता कसं करणार. तरी समजून घ्या आपण यावर आणखी संशोधन केलं पाहिजे. मग संशोधन केलं पाहिजे. संशोधन करताना मग त्यांनी विचार आला की आता हे आणखी साध्या पद्धतीनं समाजापर्यंत कसं पोहोचणार. म्हणजे प्रत्येकापर्यंत कसं पोहोचणार. फक्त ऋषी महात्मा जोडलं पाहिजे. सामान्य जे लोक याच्या पक्ष घालतात त्यांच्यापासून समजणार. मग त्यांना 18 पुराण निर्माण केले. काय केले. 18 पुराणाची निर्मिती तयार केली. शिवपुराण, मत्स्यपुराण, नारद पुराण, अग्निपुराण असे 18 पुराण त्याने तयार केले. लोकांना समजायला सोपं झालं. हा काळ लोटल्यानंतर त्यांना म्हणजे कृष्णदासांचे यांना सगळ्या संतांना ऋषीनं मिळून त्यांना एक त्याची पदवी दिली. या ज्ञानाचा तुम्ही व्यास केला म्हणून त्यांचं नाव पडलं ऋषी व्यास. त्यांच्या नावाचे ऋषी म्हणजे हे व्यास पौर्णिमा पण समजतात. गुरु पौर्णिमा जी आहे आजच्या दिवशी सगळ्या हा सगळ्या 6 शास्त्र हे सगळे त्यांना तयार केलेले. येलो कलर आला पाहिजे. मग पुढं काही काळ गेल्यानंतर ही वेळ आहे
महाभारतातल्या युद्धाची. ज्यावेळेस दुर्योधन ऐकून नव्हता राहिला, श्रीकृष्ण सांगू सांगू थकले जाईल, धृतराष्ट्र समजून ते राहिले होते. त्यावेळेस श्रीकृष्णानं भरपूर प्रयत्न केले की युद्ध नाही झाले पाहिजे. भगवद्गीता सुरुवात पासून तर शेवटपर्यंत तुम्ही जर वाचणार तर त्यामध्ये तुम्हाला एक सूक्ष्म भाव दिसणार श्रीकृष्णाचा. ते फक्त त्या युद्धाला थांबून राहिलेले आहे. थांबवण्याचा भाव तुम्हाला दिसणार त्या भगवद्गीतेमध्ये. युद्ध झाला पाहिजे हे त्यांची भूमिका नव्हती, परंतु परिस्थितीनुसार ते करणं होतं ईश्वराने. अर्जुन आणि दुर्योधन यांचं भयंकर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भयंकर लोक जे आहेत त्यामध्ये मरण पावले. त्या युद्धामध्ये भरपूर लोक शहीद झाले आणि त्यांचं त्या युद्धाला तयार करण्यासाठी जे भयंकर जंगल कापून टाकले, मोठे मोठे अरण्य कापून टाकले, तोडून टाकले आणि त्या युद्धभूमीवर त्या कुरुक्षेत्रावर युद्ध तयार झाल्यानंतर हे युद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली, म्हणजे त्या विषयात असं गंभीर निर्माण झालं, यांना असा विचार पडला की आता हे जे परिस्थिती आहे हे भविष्यात कधीच तयार झालेली पाहिजे. मग आता हे तयार नाही झाली पाहिजे, हे लोकांना आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. विचार पडला त्यांना. मग आता या गोष्टीला आपण काय करायचं. तर मग त्यांना विचार केला की आता हे जे काही युद्ध झालेलं आहे हे या भारतासाठी युद्ध